सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही 13 तारखेला आमच्याकडे ऐरोली मॅकडॉनल्ड सिग्नलच्या तिथे एक लँड क्रुझर गाडी आणि जो सिमेंटचा जो डंपर असतो त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता, घासलेली होती। त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायव्हर आणि हेल्पर आणि गाडीचे जे चालक आहे लँड क्रुझर मधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं। त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांनी ताब्यात घेऊन अपहृत केला होता, अपहरण केलेलं होतं। त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे, जो 668/25 या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे। त्या अनुषंगाने तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे, ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्याच्यावर सुद्धा चतुश्रुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे दोन आरोपी आहे, जे गाडी चालक आणि लँड क्रुझर मधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे। सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांना अपहरण केलेलं होतं। ते दोन लोक कोण होते? ज्या खेडकर आहेत मनोरमा खेडकर, त्यांचे ते कोण आहेत? त्यांचे एक पती आहेत दिलीप खेडकर आणि दुसरा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो बाउन्सर कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल्ल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे। त्याची आम्ही सुटका केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।